नमस्कार. या खास आणि माहितीपूर्ण विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अँथनी रॉबिन्स यांच्या तत्वज्ञानावर आधारित अतिशय रंजक अशा संकल्पनांचा उलगडा करणार आहोत. बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता केवळ आपल्या निर्णयांतून आपलं भविष्य कसं घडतं हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. असा कोणता एक घटक आहे जी खऱ्या अर्थाने माणसाचं भविष्य घडवतो? असा कोणता फोर्स आहे जो आपल्याला कृती करायला भाग पाडतो? ह्याच एका महत्त्वाच्या प्रश्नाने खऱ्या अर्थाने ह्या विषयाची अगदी परफेक्ट सुरुवात होते. पहिला भाग डेस्टिनी ड्रिव्हन बाय डिसिजन्स, अर्थात निर्णयांतून घडणारा नशीब. हाच तो शक्तीचा मार्ग आहे. तुम्हाला माहितीये का, डिसिजन म्हणजेच निर्णय या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? हा शब्द लॅटिन भाषेतील कॅडेरे या शब्दापासून आलाय, ज्याचा अर्थ चक्क कापणे असा होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने निर्णय घेणं याचा अर्थ एका परिणामाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहणं आणि बाकीचे सगळे पर्याय कायमचे कापून टाकणं किंवा बंद करून टाकणं. आणि हेच तत्व बेंजामिन डिझरायली यांनी अगदी अचूकपणे मांडलंय. ते म्हणतात, माणूस परिस्थितीचा गुलाम नसून परिस्थितीच माणसाची निर्मिती असते. म्हणजे विचार करा, आपणच आपल्या आयुष्याचे आणि परिस्थितीचे शिल्पकार आहोत, दुसरं कोणी नाही. याचं एक भन्नाट आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सोइचिरो होंडा यांचा प्रवास. बघा, 1938 मध्ये टोयोटाने त्यांच्या पिस्टन रिंग्ज नाकारल्या. मग दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या कारखान्यावर 2दा बॉम्ब पडले आणि उरला सुरला कारखाना युद्धानंतरच्या भूकंपात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. पण अशा भयानक परिस्थितीतही त्यांनी हार मानली का? अजिबात नाही. गॅसच्या टंचाईवर उपाय म्हणून त्यांनी मोटराइज्ड सायकलचा शोध लावला आणि त्यांच्या या दीर्घकालीन ठाम निर्णयामुळेच आज होंडा ही जगातली आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी बनली आहे. भयानक परिस्थितीवर केवळ ठाम निर्णयाने कशी मात करता येते हे यावरून दिसून येतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. द पेन अँड प्लेजर प्रिन्सिपल, म्हणजेच वेदना आणि आनंदाचं तत्व. हेच ते अदृश्य चालक आहेत जे आपल्याला कृती करायला भाग पाडतात. माणसाची कोणतीही कृती प्रामुख्याने 2च गोष्टींवर ठरते, एकतर वेदना टाळणे किंवा आनंद मिळवणे. अनेकदा आपण कामं पुढे ढकलतो, बरोबर? याचं कारण म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या आनंदापेक्षा काहीतरी गमावण्याची भीती किंवा त्यातील वेदना आपल्याला जास्त मोठी वाटते. आता वेळेवर निर्णय न घेतल्यास काय होतं? यालाच नायग्रा सिंड्रोम म्हणतात. विचार करा, तुम्ही एका नदीत पोहताय, पण कुठे जायचे हेच माहिती नाहीये. तुम्ही फक्त पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाताय आणि सभोवतालच्या परिस्थितीचे बळी ठरताय. पण अचानक एक मोठा धबधबा येतो आणि तिथून खाली कोसळणं अटळ असतं. आयुष्यात कोणतंच ध्येय नसताना असंच काहीसं होतं. इथे खूपच रंजक तुलना आहे, मदर तेरेसा आणि डोनाल्ड ट्रम्प. आता मदर तेरेसा यांनी गरिबांचं दुःख दूर करण्याला आपला सर्वात मोठा आनंद मानलं, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर राहणं ही सर्वात मोठी वेदना होती आणि म्हणूनच ते सतत संपत्तीच्या मागे धावत राहिले. एकाच तत्वाने 2 पूर्णपणे वेगवेगळ्या विचारसरणी कशा घडवल्या हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. तिसरा भाग आहे क्रिएटिंग लॅस्टिंग चेंज, म्हणजेच कायमस्वरूपी बदल. चला बघूया ही परिवर्तनाची प्रक्रिया नेमकी कशी काम करते. कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी हे 3 टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःचे स्टँडर्ड्स किंवा अपेक्षा उंचावणे. जुन्या सवयी मोडायच्या असतील तर हे करावंच लागतं. दुसरं पाऊल म्हणजे स्वतःला मागे खेचणाऱ्या समजुती बदलणे आणि तिसरं म्हणजे आपली रणनीती बदलणे. हे 3ही टप्पे एकापाठोपाठ एक राबवले तरच खरा बदल घडतो. आता आपण चौथ्या भागावर आलो आहोत. 5 एरियाज ऑफ मास्टरी, म्हणजेच प्रभुत्वाची 5 क्षेत्रे. हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे. आपल्या आयुष्यात प्रभुत्व मिळवण्याची ही 5 प्रमुख क्षेत्र आहेत: भावनिक, शारीरिक, नातेसंबंध, आर्थिक आणि वेळेवरील प्रभुत्व. यातली सर्वात मोठी गोम आहे माहितीये? भावनिक प्रभुत्व हा या सगळ्याचा पाया आहे. जर आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असेल ना, तरच बाकीच्या 4ही क्षेत्रांमध्ये यशस्वी होता येतं. आणि आता 5वा भाग, टेकिंग कंट्रोल ऑफ कंडिशनिंग, म्हणजेच आपल्या विचारांच्या जडणघडणीवर नियंत्रण मिळवणे. आपल्या आजूबाजूला असे अनेक घटक आहेत जे नकळतपणे आपले विचार घडवत असतात. आपले पालक, मित्रमंडळी, शिक्षक, टीव्ही, मीडिया आणि अर्थातच जाहिराती. जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही ना, तर हे बाह्य घटक आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतात. याचं हे एक भारी मार्केटिंग उदाहरण बघा, कॅलिफोर्निया रेझिन्स म्हणजेच बेदाणे.
पूर्वी लोकांना बेदाणे खूप कंटाळवाणे आणि नीरस वाटायचे. मग एका जाहिरात मोहिमेने काय केलं? मातीच्या बाहुल्यांचं क्ले मेशन ॲनिमेशन आणि खास मोटाऊन संगीत वापरून या बेदाण्यांना मजेदार आणि कूल भासवलं. लोकांच्या भावनांशी कसा खेळ केला जातो हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण हे कंडिशनिंग किंवा मानसिक जडणघडण नेमकी होते तरी कशी, याचीही 3 मुख्य पावलं आहेत. पहिलं, एखाद्याला अतिशय उच्च भावनिक अवस्थेत नेऊन ठेवणं. दुसरं, एखादं उत्पादन किंवा चित्र वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर आणणं. आणि तिसरं, या दोन्ही गोष्टींचा मेंदूत एक कायमस्वरूपी दुवा तयार करणं. पेप्सीसारख्या मोठ्या कंपन्या किंवा राजकीय प्रचार मोहिमा अगदी हेच तंत्र वापरतात, जेणेकरून विशिष्ट भावना त्या उमेदवाराशी किंवा उत्पादनाशी कायमच्या जोडल्या जातील. इथे हा मुद्दा अगदी मनावर बिंबवून घेण्यासारखा आहे. जर तुमच्याकडे आयुष्याची स्वतःची कोणतीही स्पष्ट योजना नसेल ना, तर दुसऱ्या कोणाकडे तरी ती नक्कीच असते. हे बाह्य प्रभाव टाळायचे असतील तर आपण सर्वांनी आपल्या भावना आणि विचारांचे दुवे अतिशय जाणीवपूर्वक जोडले पाहिजेत. नाहीतर इतर शक्ती स्वतःच्या फायद्यासाठी आपला सहज वापर करून घेतील. या सादरीकरणाचा शेवट एका अत्यंत स्फूर्तिदायक प्रश्नाने करूया. सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता खऱ्या अर्थाने आपले निर्णय आपलं भविष्य ठरवतील असा तो ऐतिहासिक दिवस आजचाच असेल का? विचार करा. स्वतःच्या आयुष्याचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेण्यासाठी हा प्रश्न नक्कीच एक नवी ऊर्जा देईल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.